नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आनंदी? आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण एक लॉग टेबल कॅल्क्युलेशनची जर्नी सुरू केलेली आहे आणि ती आपल्याला सगळ्यांना खूप आवडते आहे. आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये आन्सर पण टाकतायत. हे बघून आमच्या होप्स खूप आता अशा वाढलेल्या आहेत. नक्कीच याच्यापुढेही चांगले चांगले लेक्चर्स आपण याच्यावर अपलोड करणार आहोत. आमच्यासोबत असेच कंटिन्यू राहा, आमचा उत्साह वाढवत राहा. इतरांनाही आमच्या चॅनलच्या लिंक शेअर करा आणि त्यांनाही इतरांना शेअर करण्यास सांगा. राईट? देन इन टुडेज लेक्चर वी स्टार्ट द जर्नी ऑफ लॉग कॅल्क्युलेशन्स विथ मल्टिप्लिकेशन. In today's lecture, we discuss about how to calculate the multiplication calculations with the help of log table. आपण आजच्या लेक्चरमध्ये मल्टिप्लिकेशन हे कॅल्क्युलेशन लॉग टेबलच्या साहाय्याने कसं करायचं याविषयी आपण डिस्कशन करू. काही एक्झाम्पल्स याच्यामधले मी सॉल्व करून देणार आणि आपल्याला काही एक्झाम्पल्स हे होमवर्कला असतील, म्हणजे आपल्याला त्याची आन्सर कॉमेंट्स बॉक्समध्ये टाकायचे आहेत. म्हणजेच आमचं लेक्चर आपल्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतं आहे याची आम्हाला मिळालेली एक प्रकारे कॉमेंट्स ज्याला म्हणतो आपण, पावती ज्याला म्हणतो आपण, ती आपल्याला तुम्ही आम्हाला द्यायची आहे, जेणेकरून लेक्चर तुम्हाला तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतं आहे. म्हणजेच नाहीतर आम्हाला आमच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये सहकार्य मिळेल. म्हणून कृपया सगळ्यांनी लेक्चर परिपूर्ण बघा, परिपूर्ण ऐका आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये लेक्चर समजल्यानंतर कॉमेंट्स बॉक्समध्ये पुढच्या होमवर्क क्वेश्चनचे आन्सर टाकायला विसरू नका. राईट? देन विल स्टार्ट द कॅल्क्युलेशन विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल. In the last lectures, we discuss about the characteristic and mantissa. Characteristic you can define itself and mantissa can be seen in a log table, and then we find the log of that given number. Right? In today's lecture, we are discussing about some multiplication example. First, we discussed from the last two lecture concepts. You know that whenever the number is given 53.06, how many digits before decimal point? 2 digits. Then characteristic is 2 minus 1, then characteristic is 1. Right? Then you can write the number 0.032, the number of zeros before decimal point, number of zeros 100 zeros, but you consider only 1 zero, then count the number of zeros, then that is 3 bar. 3 bar means the characteristic is 3 bar, that is -3. And then you can see any mantissa without thinking about the decimal point. तुम्हाला डेसिमल पॉईंटचा विचार मेंटिसा बघताना करायचा नाही. कसं बघायला सांगितलं आहे? 53च्या 0मध्ये मेन डिफरन्स 6. 53 आपला मेन कॉलम जो असेल तो जो 10 पासून स्टार्ट झाला आहे तो 0 म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 0 पासून 9 पर्यंतचे नंबर्स 4 डिजिटमध्ये आहेत ते बघायचे आणि शेवटचा नंबर असेल तर बघा, नसेल तर सोडून द्या. आणि शेवटचा नंबर हा आपल्याला मेन डिफरन्समध्ये बघायचा आहे. तो ह्या नंबरमध्ये म्हणजे 53च्या 0मध्ये जो नंबर असेल त्याच्यामध्ये 6 मधला जो मेन डिफरन्सचा नंबर असेल तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि आपण त्याला कंप्लीट मेंटिसा मीन्स द कॅरेक्टरिस्टिक प्लस मेंटिसा दॅट इज अ लॉग ऑफ दॅट नंबर. अंडरस्टँड? समजलं? मला वाटतं तुम्हाला परफेक्ट समजत असेल. आलं लक्षात? आता पुढे आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण एक असं एक्झाम्पल घेऊ की थोडंसं तुम्हाला याच्यावर एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे, बिलीव्ह व्हायला पाहिजे. समजा तुम्ही असं घेतलं की 2,4 आणि तुम्हाला साहजिक याचं मल्टिप्लिकेशन कोणी ओरिल सांगेल की 2,4, 2 4 8. राईट? पण हे कॅल्क्युलेशन्स आपल्याला लॉगच्या साहाय्याने करायचे. राईट? युझिंग लॉग टेबल. देन लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ 4.
लॉग ऑफ 2 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती येणार 0 पॉईंट. आता प्रश्न असा येईल सर लॉग टेबलची जी लॉगॅरिथमिक टेबलचं लॉगची जी स्टार्टिंग आहे ती 10 पासून आहे, 2 कुठे बघणार. तर हे रूल्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. ही एक ट्रिक म्हणा किंवा लक्षात ठेवण्यासारखा भाग. त्याच्यामध्ये 2 जर असेल तर 2च्या ऐवजी 20चा लॉग बघायचा. मग सर तुम्ही 2 डिजिट घेतले तर मग कॅरेक्टरिस्टिक आपण 1 घ्यायची का नाही. जेवढे डिजिट्स दिले असतील तेवढीच कॅरेक्टरिस्टिक घ्यायची. म्हणजे 2 जर दिला आहे तर कॅरेक्टरिस्टिक 1 डिजिट आहे 1 - 1 0 राईट. इथे पण 1 डिजिट आहे 1 - 1 0. पण तुम्ही लॉग बघताना 20चा बघायचा. लिहिणार आपण 2 पण लॉग बघताना 20चा बघायचा. आणि तो लॉग असेल लॉग ऑफ 20 म्हणजे काय 30 10 30 10 असा लॉग आहे. 30 10 प्लस लॉग ऑफ 40 कॅरेक्टरिस्टिक इज 0. लॉग ऑफ 40 इज 60 20 60 21 60 21 आणि 30 10 असा लॉग आहे. दोघांची आपण सम करणार 0 + 1 इथे 1 1 + 2 3 0 + 0 0 6 + 3 9 अँड देअरफॉर 0.9031 हा नंबर या ठिकाणी आला. आत्ता या ठिकाणी अँटीलॉगचा रोल प्ले होईल. अँटीलॉगचा रोल प्ले होईल. अँटीलॉग ह्याच नंबरचा अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग बघताना ही जी कॅरेक्टरिस्टिक एक प्रकारची आलेली आहे याचा विचार करायचा नाही. जसं डेसिमल पॉईंटचा विचार मेंटिसा बघताना करायचा नाही आहे तसं अँटीलॉग बघताना या ठिकाणी ह्या कॅरेक्टरिस्टिकचा उपयोग करायचा नाही आहे राईट. आणि म्हणून तुम्हाला अँटीलॉग बघताना सेम थिंग 93 आणि 1 असंच बघायचं आहे. 90च्या 3 मध्ये 1 बघायचं आहे. मग 90च्या 3 मध्ये 1 जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याचं आन्सर मिळतं 8000. तुम्ही बघू शकतात लॉग टेबलमध्ये. आता लॉग टेबलचा वापर तुम्ही करतायत राईट. तर अँटीलॉगमध्ये तुम्ही बघा इथे 90च्या 3 मध्ये 1. मी डायरेक्ट आन्सर याच्या पुढचे एक्झाम्पलचे लिहिणार आहे कारण आपल्याला कळलेलं आहे आत्ता. 90च्या 3 मध्ये नंबर आहे 7998. किती 7998 आणि 1 मध्ये 2. मग 7998 + 2 याच्यामध्ये जो नंबर आहे तो काय आहे 7998 आणि याच्यामध्ये किती आहे 2. दोघांची जर आपण सम केली तर ती किती येते 8000. 2 + 8 10 0 1 10 असं येणार बरोबर. आता या ठिकाणी बघा इथे जर आपण विचार केला तर 8000 तुमचं सम आली. मग आता अँटीलॉग बघितला गेला ह्या नंबरचा आपण अँटीलॉग बघितला. आता आपल्याला पॉईंट ठेवायचा आहे राईट. म्हणजे या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिकचा विचार होईल. किती कॅरेक्टरिस्टिक आहे 0 म्हणजे किती डिजिट नंतर पॉईंट येईल तर 1. आणि म्हणून आपण ॲप्रॉक्सिमेटली जे आन्सर लिहिलं आहे ना 8 म्हणजे आपला काय आला आन्सर 8.00 म्हणजे आन्सर 8 आहे बघा. म्हणजे तुम्ही जर समजा या ठिकाणी असं राहिलं असतं की 2.3 काय 2.9031 असं राहिलं असतं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 2 आहे. मग किती डिजिट नंतर पॉईंट द्यावा लागला असता 3 डिजिट नंतर. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 2 केव्हा येईल तर 3 डिजिट नंतर पॉईंट असेल तेव्हा. कॅरेक्टरिस्टिक 0 केव्हा येणार तर 1 डिजिट नंतर पॉईंट असेल तेव्हा. अंडरस्टँड. अशाच पद्धतीने सगळे एक्झाम्पल्स आपल्याला कॅल्क्युलेशन सॉल्व करावे लागतात. बऱ्याच जणांना असं वाटेल की सर JEE नीटमध्ये याचा काय उपयोग, कसं याचं करणार, लॉग टेबल मिळणार का नाही. इतकं आपल्याला हळूवार जायचं नाही आहे. आवश्यक असेल तिथं आपण लॉग टेबलचा उपयोग करू शकतो. बऱ्याच वेळेला व्हॅल्यू दिलेले असतात, बऱ्याच वेळेला लॉजिकने उत्तरं असतात, काही असे ट्रिक्स असतात की जर आपण समजा मल्टिप्लिकेशन केलं किंवा डिव्हिजन केलं पहिल्या 2 डेसिमलपर्यंत उत्तरं सारखी असतील तर आपण तिसरा डेसिमल चेक करून बघणार. जर समजा त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतील की पहिला एकच डिजिट सारखा आहे तर तो पण दुसरा डिजिट चेक करून बघणार. असं आपण करू शकतो. फास्ट त्याच्यामध्ये येऊ शकतं.
परंतु हे लॉग कॅल्क्युलेशन्स आपल्याला माहीत पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण हे सगळं शिकवतो आहे. राईट, समजलं तुम्हाला हे? आता पुढचं आपण हे एक्झाम्पल घेऊ. याच्यामध्ये पण लॉग बघण्याची सवय तुम्ही ठेवायची आहे. मी याच्यामध्ये काही लॉग्स डायरेक्ट लिहिणार आहे, तुम्ही ते बघू शकतात लॉग टेबलमध्ये. पहिलं एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल 12.46 प्लस 0.04325. आन्सर याच्यासाठी दिले आहेत की तुम्हाला कॉन्फिडन्स यावा की आपले आन्सर्स बरोबर येत आहेत, चेक पण होईल तुमचं त्याच्यामध्ये. इथे बघा, या ठिकाणी लॉग ऑफ 12.46 प्लस लॉग ऑफ 0.04325. याचा लॉग जर तुम्ही आपल्या लॉग टेबलमध्ये बघितला तर कॅरेक्टरिस्टिक किती येणार? 1 पॉईंट. 1 पॉईंट म्हणजे 1 पॉईंट तुम्ही जर लॉग बघितला तर तो लॉग येतो 0.955 प्लस याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार? बार 2 पॉईंट. याचा लॉग जर फाइंड आउट केला मेंटिसा 43च्या 2मध्ये 5 तर त्याचा आन्सर येतं 6360 असं येणार. समजलं? असं तुमचे लॉग येतील. हे लॉग आला, ह्या नंबरचा लॉग हा, ही कॅरेक्टरिस्टिक मेंटिसा, ह्या नंबर ही कॅरेक्टरिस्टिक हा मेंटिसा. या दोघांची आपण सम करणार. व्हर्टिकल ॲडिशन तुम्हाला करायचं करू शकतात, हॉरिझॉन्टल जर तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटत असेल तर, पण सवय ठेवायची. 5 + 0 0, 6 + 5 11, 1 कॅरी 1, देन 9 + 3 12, 12 + 1 13 कॅरी 1, 6 + 1 7 पॉईंट. -2 + 1 -1, -2 + 1 -1, and then you can see the antilog of that number. ह्या नंबरचा तुम्हाला काय बघायचा? अँटीलॉग. आणि ह्या नंबरचा अँटीलॉग बघितल्यानंतर तुम्हाला तो नंबर मिळेल 5389. कसं बघणार अँटीलॉग? 73च्या 1मध्ये 0, बरोबर. पण 73च्या 1मध्ये 0 जर तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथे ॲडिशन चुकली वाटतं. आपण इथे 5 घेऊ शकतो. 5 + 0 5, 6 + 11 1 9, 7315. तर तुम्ही असं घेऊ शकतात. इथे 73च्या 1मध्ये 5, 73च्या 1मध्ये 5, 73च्या 1मध्ये 5 हे येणार. कॅरेक्टरिस्टिक तुमची 1 बार आहे म्हणून 0 पॉईंट लिहावं लागेल. हे त्याचं काय येणार? आन्सर येणार. ॲडिशन्समध्ये जरा लक्ष ठेवायचं. 5 + 0 5, 6 + 1 11 1. एकदा चेक करून घ्यायचं. 9 + 3 12 + 1 13 1, 6 + 1 7, 7315 ही त्याची ॲडिशन. अंडरस्टँड? लक्षात आलं सगळ्यांच्या? हे झालं पहिलं एक्झाम्पल. असं तुम्ही सॉल्व करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल आपण करू. एक्झाम्पल नंबर सेकंड 0.00732 मल्टिप्लाय 0.8653. लॉगमध्ये घेतो आपण. लॉग ऑफ 0.00732 प्लस लॉग ऑफ 0.8653 यांचा लॉग आपल्याला आपल्या लॉग टेबलमध्ये बघायचं आहे. राईट. कॅरेक्टरिस्टिक काय येणार? तर बार 3 पॉईंट. कशामध्ये बघणार? 73च्या 2मध्ये. 73च्या 2मध्ये किती? तर 8645. इथं मेन डिफरन्स नाही आहे, घेऊ नका. डायरेक्ट 73च्या 2मध्ये बघा. नंतर इथे कॅरेक्टरिस्टिक किती? बार 1
1 0 आहे, बार 1. 86च्या 5मध्ये 3 बघा, 86च्या 5मध्ये बघायचं, 3मधला मेन डिफरन्स त्याच्यामध्ये ॲड करायचा, तो येतो 9372. 9372 असं, राईट. यांची सम करा. 5 + 2 7, 7 + 4 11, 1, 6 4 and 6 10, 1, 9 + 1 10, 10 आणि प्लस 18, राईट. तर 18 आपल्याला इथं 18 ना 8 येणार, कॅरी 1, -1 + 1 0, बार 3, कॅरेक्टरिस्टिक इज बार 3. अंडरस्टँड? लक्षात आलं? बघा, 5 + 2 7, 4 + 7 11, 1, 3 + 1 4, 4 + 6 10, 1, 9 + 1 10, 10 + 8 18, carry 1. Then 1 + -1 + 1 0, 0 + -3, bar 3, that is -3. Then see the antilog of 8117, antilog, राईट. आता याचे अँटीलॉग बघा. अँटीलॉगमध्ये आपल्याला आन्सरच मिळणार 6334 असा तुम्हाला मिळणार. तुम्ही बघू शकता 6334 म्हणजे 80च्या 1मध्ये 7, 80च्या 1मध्ये बघायचं, 7मधला डिफरन्स मेन डिफरन्स मिळवायचा. कॅरेक्टरिस्टिक बार 3 मग कसं लिहिणार? 0 पॉईंट, इथे कितीही 0 ठेवतात येत नाही, एकच ठेवायचा. 0 पॉईंट हे 2 0, 1 2 3 3 बार. दिस इज द आन्सर. अंडरस्टँड? हे पण एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल आणि सिम्पल आहे. आलं लक्षात? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ना, एक्सायटेड स्टेटमध्ये राहू नका, डिप्रेसमध्ये जाऊ नका, नॉर्मल स्टेटमध्ये राहा. जेवढ्या पण चुका होतात त्या सर्व चुका या एक तर एक्सायटेड स्टेटमध्ये होतात किंवा डिप्रेशनमध्ये होतात. नॉर्मल स्टेटला कुठलीही चूक होत नाही, राईट. म्हणजे कधीकधी कसं होतं की पहिले एक्झाममध्ये आपण 4 प्रश्न वाचले, 4 प्रश्न वाचल्यानंतर पहिल्यामध्ये जर ते येत नसतील तर मग आपल्याला डिप्रेशन येतं, पुढचे पण येतात ते पण येत नाही. आणि जर समजा आपण 4 प्रश्न वाचले आणि ते एकदम सोपे असले तर आपल्याला असं वाटतं, एकदम हर्ष होतो, हॅप्पी, मग एक्सायटेड स्टेटमध्ये चालले जातो आपण, त्याच्यामुळे पण अनेक चुका होतात. म्हणून नॉर्मल स्टेटला राहायचं, बिलकुल स्ट्रेस नाही घ्यायचा आणि सहज कॅल्क्युलेशन करायचं. सिम्पल आहे सगळं, पटपट बघितलं की होतं सगळं, राईट. आता अजून आपण एक एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल घेऊ. थर्ड एक्झाम्पल आहे 0.01357 मल्टिप्लाय 0.007895, then log of 0.01357 plus log of 0.007895, राईट. कॅरेक्टरिस्टिक बार 2, राईट. मेंटिसा कसा पाहणार? 13च्या 5मध्ये 7, 13च्या 5मध्ये 7 तुम्ही बघू शकतात. 13च्या 5मध्ये 7, 1326. इथे कॅरेक्टरिस्टिक किती येणार? बार 3. 78च्या 9मध्ये 5, 78च्या 9मध्ये बघा, 9 5मध्ये मेन डिफरन्स बघा, तो ॲड करा, तो येतो 89 74, 89 74. ॲडिशन करा. 6 + 4 10, 1, 7 + 1 8, 8 + 2 10, 1, 9 + 1 10, 10 + 3 13, 1, 8 + 9 1 9, 9 + 1 10, राईट. पॉईंट 1 -3 + 1
-2 -2 बार 4. तुम्हाला एक करून दाखवतो इथे बघा. इथे काय बार 2.1326 प्लस 3 बार 8974 असं. 6 + 4 10 1 7 + 1 8 8 + 2 10 1 9 + 1 10 10 + 3 13 1 8 + 1 9 9 + 1 10 कॅरी 1. देन आता ही सिच्युएशन कशी आली -2 प्लस -3 कॅरी प्लस करतो आपण. मग -3 + 1 -2 मग -2 प्लस मायनस मायनस -2 -4 असं येणार. अंडरस्टँड. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं लॉग हा 10 पासून स्टार्ट नाही होत, तर लॉग हा 0.3 पण आहे बघा. 0.3 पासून 0.1 पासून स्टार्ट होतो म्हणजे 0.3 लॉग आहे म्हणून 0.3 कशामध्ये बघायचं 0.3च्या 0मध्ये बघायचं अँटी लॉग. अँटी लॉग मग तो लॉग अँटी लॉग काय येतो तर त्या ठिकाणी आपल्याला दिसेल 1072 दिसेल आपल्याला. त्याच्यामध्ये बार 4 कॅरेक्टरिस्टिक लिहायची म्हणून 0.000 डेसिमल पॉईंटच्या अगोदर एकच 0 ठेवणार 100% आणि त्याच्यानंतर मग 3 म्हणून ते बघा 3 + 1 बार 4 अँड दिस इज द आन्सर. अंडरस्टँड. कधी कधी काय असतं की लॉग टेबलची कॅल्क्युलेशन करताना जे आपल्याला आन्सर्स गिवन आहेत त्याच्यामध्ये कधी असं समजा असेल की 10 कधी 71 येऊन जाईल असं पण होणार कधी कधी म्हणजे 2च्या ऐवजी 1 येईल. तर याच्यामध्ये असं कन्फ्युजन नाही करायचं. खूप डिफरन्स नाही आहे तो. थोडाफार 0.001चा डिफरन्स आपण असा ॲक्सेप्ट करू शकतो राईट. आणि आपल्याला कसं आहे नीट JEE काय आन्सर जवळपास 2 डेसिमल 3 जास्तीत जास्त 2 डेसिमलपर्यंतचे असतात त्याप्रमाणे आपण ते काढू पण शकतो. अंडरस्टँड. मला वाटतं तुम्हाला लेक्चर आजचे 3ही एक्झाम्पल मल्टिप्लिकेशनचे याचे आन्सर्स दिलेले आहेत. जस्ट तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमचं आम्हाला रिप्लाय आवश्यक आहे की आम्हाला जमले नाही जमले आलं लक्षात. अजून काय डिफिकल्टीज आल्या कॅल्क्युलेशन्समधले ते अपेक्षित आहे. फक्त तुम्ही काहीतरी चांगलं असं म्हणा असं म्हणून नाही तर तुम्हाला जे अडचणी असतील त्या पण टाका. आम्ही त्या लगेच पुढच्या लेक्चरमध्ये त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करू किंवा काही चुकलं असेल ते पण सांगा. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन करताना किंवा तुम्हाला असं याच्यामध्ये बारमध्ये काही अडचण आली कॅल्क्युलेशन करताना ती पण विचारू शकतात. अंडरस्टँड. तर असं थोडंसं आपण कॉन्सन्ट्रेशन लेक्चर बघा तुम्हाला समजेल. परंतु तरीही नाही समजलं तर नक्की विचारा. आपण त्याच्यावर लगेच पुढच्या लेक्चरमध्ये व्हिडिओ बनवू किंवा त्या व्हिडिओमध्ये आपण त्या लेक्चरमध्ये आपण ते तुम्हाला डिस्कस पण करून देऊ जी पण डिफिकल्टी असेल ती. आता इथं 3 नंबर म्हणून घाबरून जायची गरज नाही. तिन्हीचे लॉग बघायचे कॅरेक्टरिस्टिक याची 1 येणार याची 0 येणार याची बार 1 येणार आणि ते सगळे नंबर्स लिहून त्यांची सम करा त्याचा अँटी लॉग बघा. तेच क्रायटेरिया आहे सगळा राईट. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिव्हिजनचं कॅल्क्युलेशन बघणार विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल राईट. सुरक्षित राहा आणि एकदम व्यवस्थित एक्झाम्पल सॉल्व करा. नमस्कार.